व्यासपीठावर विराजमान असलेले आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व येथे जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला विकसित भारताबद्दल काही दोन शब्द सांगू इच्छितो. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. विकसित भारत म्हणून भारताला 2047 मध्ये जागतिक पातळीवर ओळख प्रस्थापित करायची असेल तर काय काय उपाययोजना कराव्या लागतील हे समजून घेतले पाहिजे. आज आपल्या अर्थव्यवस्थेला वाढीचा दर 8.4% आहे. तो 10%च्याही पुढे गेला पाहिजे. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी एका महाविद्यालयात नुकताच विद्यार्थ्यांशी संवाद साधला नाही तर त्यावेळी बोलताना 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून जगात लौकिकीकला आणायचे असेल तर काय करावे लागेल यासंबंधी ओघवत्या शैलीत यांनी जे मार्गदर्शन केले ते थक्क करणारे असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात भारताची जागतिक सर्वात मोठी 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून पुढे आला. काही कालावधीत तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून जर्मनी, जपान आपण मागे टाकूनच 2027 मध्ये भारत ही कामगिरी करेल असा सुधारित संवाद. यापूर्वी तो 2028 मध्ये ही कामगिरी मानले जात होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल चर्चा करण्यात आली. 21व्या शतकात हे भारताचे आहे असे जगभरात म्हटले जाते. निर्णय टप्प्यावर भारत उभा आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.